नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. माणसाचे मन पापाकडे, वाईट प्रवृत्तीकडे सहज आकर्षित होते. त्यासाठी समर्थांनी मनाला बजावले की पाप संकल्प सोडून दिला पाहिजे व सत्याचा संकल्प जीवनात आचरण्यास सांगितले आहे. हा सत्य संकल्प समर्थांना सदाचरणाचा, सद्विचारांचा, लोककल्याणाचा अभिप्रेत आहे. ह्या सत्याच्या संकल्पामुळे माणसाला लवकरच मोक्षप्राप्ती होऊ शकते. समर्थ मनाला बजावतात की विषयांची, शरीर सुखाची, इंद्रिय सुखाची कल्पना सुद्धा करू नये, कारण त्यामुळेच माणसाची अधोगती होते. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ हे 6 शत्रू आहेत. कामातुराणां न भयं न लज्जा असे म्हटले जाते. त्यामुळे माणसाची इतरेजनात छितू होते असे समर्थांनी सांगितले आहे. विश्वामित्रासारख्या तपस्वींना सुद्धा मेनकेने भुरळ घातली व त्यांची तपश्चर्या भंग केली. अन्यथा त्रैलोक्यावर राज्य करण्याचं सामर्थ्य विश्वामित्रांच्या तपश्चर्येत होतं. सर्व देवतांना बंदिवासात ठेवणारा रावण शिवभक्त होता, परंतु परस्त्रीची अभिलाषा धरल्याने अंतिमतः त्याचा सर्वनाश झाला. परंतु या उलट सहसंकल्प करणारा राजा हरिश्चंद्राने आपले स्वप्नात दिलेले राज्य देखील त्यागले. आलेल्या संकटांना सामोरे गेला, म्हणूनच शेवटी तो मोक्षाप्रती गेला. म्हणूनच समर्थांनी पापसंकल्पाचा त्याग करून सत्य संकल्पाचा मार्ग अवलंबिण्यास सांगितले आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहता एखाद्या व्यसनापायी, विकारांपायी, मोहापायी चांगली चांगली माणसे आपले श्रेष्ठत्व घालवून बसले आहेत. म्हणून मनात विकारांची कल्पना सुद्धा आणू नका असा उपदेश या श्लोकाद्वारे समर्थांनी केला आहे. जय जय रघुवीर समर्थ.